मार्च एंडिंग पूर्वीच का कर भरायचा आणि नाही भरला तर काय होईल? आणि जमा केलेल्या रकमेचं सरपंच ग्रामसेवक करतात तरी काय? तुमच्या मनातील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आले मी या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या फायद्याच्या 2 टिप्स पण मी यात आणलेल्या आहेत, सिक्रेट आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. 31 मार्च पूर्वीच का कर भरायचा? तर आपलं आर्थिक वर्ष सुरू होत असतं 1 एप्रिल पासून. 1 एप्रिल ते 31 मार्च असं आपलं आर्थिक वर्ष असतं. आणि 1 एप्रिल पासून पहिल्या 6 महिन्यात जे कर भरतील तर त्यांना दिली जाते 5% सूट. आणि 31 मार्च नंतर जे रक्कम भरतील तर त्यांना 5% दंड हा आकारला जातो. म्हणजे आपण जर पहिल्या 6 महिन्यात जर आपली घरपट्टीची रक्कम ग्रामपंचायतीमध्ये जमा केली तर आपल्याला मिळणार आहे 5% सूट. परंतु जे कोणी थकबाकीदार असतील ते 31 मार्च नंतर आले तर त्यांच्या घरपट्टीची रक्कम तर वसूल केली जातेच, परंतु त्यांना 5% दंडाची रक्कम सुद्धा भरावी लागते. त्यामुळे पहिली एक टीप माझी महत्वाची लक्षात ठेवा की आपला कर कधीही बुडवायचा नाही. घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती, सफाई कर जी काही असेल ती पहिल्या 6 महिन्यातच भरून टाकायची. 5% सूट पण आपल्याला मिळते आणि आपल्याला वर्षभरासाठी जे काही दाखले वगैरे लागतात तर त्यासाठी आपली अडवणूक पण होत नाही. त्यामुळे सर्वांनी 31 मार्च काढणी ही कलम 124 नुसार होत असते आणि वसुली जी असते ती कलम 129 प्रमाणे होत असते. कर वसुली 35% रक्कम 35,000 रुपये आपली जाणार आहे प्रशासकीय खर्चावर. आता हा प्रशासकीय खर्च म्हणजे तुमचे शिपाई पगार असता, ऑफिस साधील असतो तर त्यावरती हा 35% खर्च केला जातो. त्यानंतर दुसरा खर्च असतो 10%. आता हा 10% रक्कम जो असते ती महिला व बाल कल्याणावरती खर्च करणं बंधनकारक असतं. महिला व बाल कल्याण. आता या 10% रकमेतून महिलांसाठी विविध उपक्रम, महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आपल्याला राबवायच्या असतात तर त्यावरती हा 10% रक्कम म्हणजे या आपल्या 1 लाखातले 35,000 रुपये गेले आपले प्रशासकीय खर्चावरती, 10,000 रुपये गेले आपले महिला बाल कल्याणवरती. त्यानंतर पुढचा एक खर्च असतो 15%. आता हा 15% खर्च जो असतो तो मागासवर्गीयांसाठी करावा लागतो आपल्याला. ग्रामपंचायत हद्दीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये जेवढे पण दिव्यांग बांधव असतील तर त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीकडून वेगवेगळे त्यांना आवश्यक साहित्य, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा इत्यादींसाठी 5% खर्च केला जातो. म्हणजे आपले 1 लाखातून 5,000 रुपये गेले दिव्यांगांसाठी. तर आता हे 35%, हे 10%, 15%, 5%, तर आपले टोटल झाले हे 65%. म्हणजे आपले 65,000 रुपये गेले. हे जे आवश्यक खर्च आहेत हे कंपल्सरी खर्च आहेत 10%, 5%, 15% आणि हे प्रशासकीय खर्च. तर आपल्या 1 लाखातून 65,000 रुपये खर्च इथे होत असतो. आणि आता उरले किती आपल्याकडे? 30,000 रुपये. आपली 1 लाख रुपये आपली घरपट्टी, पाणीपट्टी, सफाई कर सर्व मिळून जमा झालेले होते. त्याच्यापैकी 65,000 खर्च झाले. आता राहिले आपल्याकडे शिल्लक 35,000. तर त्या 35,000 मध्ये दिवाबत्ती, दिवाबत्तीवर खर्च होणार आहे. लाईट शॉर्ट सर्किट झालं, डीपी जळाली. डीपी म्हणजे ट्रान्सफॉर्मर. आपल्या ग्रामीण भागात डीपी म्हणतात. डीपी म्हणजे फेसबुक किंवा व्हॉट्सअपचा डीपी नाही. तर ट्रान्सफॉर्मर जळाले किंवा शॉर्ट सर्किट झाले, विजा पडल्या, गारांचा पाऊस झाला तर अनेक असे संकट येत असतात. त्यानंतर कधी कधी गावांमध्ये बिबट्यांची दहशत असते तर अशा वेळेस बल्ब लावावे लागतात आणि या बल्बांवरती हा खर्च होत असतो. स्ट्रीट लाईट जे आपण म्हणतो तर त्यांच्यावरती हा खर्च केला जातो. आता या स्ट्रीट लाईट वरती एक बल्ब समजा मिळतो 600 रुपये आणि अशा गावात 40 पोल असतील तर आपण दिवाबत्तीवर आपला खर्च होणार आहे 24,000 रुपये बल्बांवरती. त्यानंतर हे बल्ब लावण्यासाठी मजूर, त्याला 100 रुपये एक पोल प्रमाणे. तर 40 पोलचे किती झाले? 4,000 रुपये. म्हणजे आपल्या 35,000 28,000 रुपये कुठे गेले? दिवाबत्ती. दिवाबत्तीवरती आपले 28,000 खर्च झाले.
आता शिल्लक किती राहिले आपल्याकडे? 7,000 रुपये. या 7,000मध्ये अजून आरोग्याचा खर्च. आता या आरोग्याच्या खर्चामध्ये काय काय असतं? गावात साथीचा रोग आला तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना, धुराळणी करणे, फवारणी करणे. आता जर 10,000 लिटर जरी पेट्रोल किंवा डिझेल घेतलं तरी 2,000 रुपये त्याला लागतात. त्याच्यानंतर आपण फवारणीसाठी लिक्विड घेणार असतो, त्याला पण 2,500 रुपये खर्च येतो. म्हणजे आपला फक्त धुराळणीचा एक गल्ली जरी म्हटलं तरी 10,000 लिटर पेट्रोल, डिझेल, लिक्विड आपल्याला सर्व घ्यावं लागतं. एक दिवसाचा खर्च हा आपला जात असतो 4,000 ते 5,000 रुपयापर्यंत. आता आपल्याकडे शिल्लक किती राहिले? 7,000 होते. 7 मधून 5,000 रुपये आपले आरोग्यावरती खर्च झाले, राहिले 2,000. आता या 2,000मध्ये काय काय करणार आपण? कधी कधी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असतो, त्याची दुरुस्ती करावी लागते, गावात साफसफाई करावी लागते. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात. त्यानंतर सत्कार समारंभ, अतिथी आल्यानंतर त्यांचा आदरातिथ्य करणे, म्हणजे अनेक विविध प्रकारचे खर्च ग्रामपंचायतीला करायचे असतात. आणि या 2,000मध्ये पूर्ण वर्ष काढायचं असतं. कधी कधी हा खर्च डबल होऊन जात असतो. दिवाबत्तीचा पहिले XYZ व्यक्ती, आता तो म्हटला की मी शेतात राहतो, मला घरपट्टीशी काही घेणं देणं नाही, ग्रामपंचायतशी मला काही घेणं देणं नाही. तर पहिली एक त्याला सांगते की जन्म नोंद. आपला जन्म झाल्यानंतर आपले आई वडील आपल्या जन्माची नोंद करत असतात, तर आपल्याला जन्म प्रमाणपत्र काढावं लागतं. त्यासाठी लागते आपल्याला ग्रामपंचायतची गरज लागते, ग्रामसेवकाची गरज भासते. त्यानंतर आपलं दुसरं एक काम असतं. आपण जेव्हा थोडे मोठे होतो, शाळेत जातो, शाळा अंगणवाडीमध्ये जातो, तर त्यासाठी आवश्यक दाखले प्रमाणपत्र आपल्याला काढावे लागतात. आणि शाळा अंगणवाडीची देखभाल, दुरुस्ती, शाळेला अंगणवाडीला भौतिक सुविधा पुरवण्याचं काम हे ग्रामपंचायतीला करावं लागतं. त्यामुळे आपला जो कर असतो त्या करातूनच ग्रामपंचायत, शाळा आणि अंगणवाडीला आर्थिक भौतिक सुविधा उपलब्ध नोंदणी करावीच लागते. तर त्यासाठी जेव्हा आपण विवाह नोंदणीसाठी याल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर पहिले आपल्याला आपली थकबाकी किती याची विचारणा होईल. त्यानंतर असतं घर बांधकाम परवानगी. आता एखाद्याने ठरवलं की मला नवीन घर बांधायचं आहे ग्रामपंचायत हद्दीमध्ये, परंतु कुठलंही बांधकाम करताना ग्रामपंचायतीची परवानगी घेऊनच आपल्याला ते करावं लागतं. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या जागेत जरी घर बांधत असाल तरी बांधकाम परवानगी आपल्याला ग्रामपंचायतकडून घ्यावी लागते. त्यानंतर एखाद्याने ठरवलं की मला ग्रामपंचायत हद्दीत व्यवसाय सुरू करायचा आहे, तर व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आपल्याला आवश्यक असतो. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ग्रामपंचायतमध्ये यावंच लागतं. त्यानंतर पुढचं आहे घरकुल योजना. आपण BPL लाभार्थी असो, SC ST तील कुठल्याही प्रवर्गातील लाभार्थी असो, अल्पभूधारक असो, आपलं जर घरकुलाच्या यादीत नाव असेल किंवा आपण वंचित लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपलं नाव असेल आणि घरकुल योजना ही ग्रामपंचायतीशिवाय आपली पूर्ण होऊ शकणार नाही. तर ग्रामपंचायतमध्ये म्हणजे घरकुल मंजूर झाल्यापासून तर आपला शेवटचा हप्ता मिळेपर्यंत आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक टप्प्यावरती ग्रामसेवकाची, सरपंचाची आणि ग्रामपंचायतीची गरज भासणार आहे. त्यामुळे घरकुलासाठी सुद्धा आपल्याला पहिले कर वसुली हा मुद्दा येणार आहे. त्यानंतर आहे शेती. आता एखाद्याने ठरवलं की मला शेतीमध्ये वेगवेगळे उपक्रम, मला शेतीतल्या वेगवेगळ्या नरेगाच्या योजना राबवायचे, शेततळे असो, विहीर असो, गोठा असो, कुक्कुटपालन शेड असो, किंवा अजून वेगवेगळे एमआरजीएसच्या 262 प्रकारच्या योजना आहेत, त्यात वैयक्तिक आहेत, सार्वजनिक आहेत. त्या सगळ्यांसाठी आपल्याला ग्रामपंचायतीचा ठराव लागणार आहे, ग्रामसभेचा ठराव. तर त्यावेळेस आपल्याला ग्रामपंचायतीची गरज भासणार आहे. आणि एक सर्वात शेवटचं महत्वाचं जे आहे ते म्हणजे निवडणूक. जर एखाद्याने ठरवलं की मला सरपंच पदासाठी उभं राहायचंय, तर निवडणुकीसाठी सुद्धा आपल्याला थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र हे ग्रामसेवकाच्या सहीने घ्यावं लागतं. त्यामुळे तिथे सुद्धा हा आपला मुद्दा येतोच. आणि
निवडून आल्यानंतर सुद्धा आपल्याला घरपट्टी बिल भरावी लागते. हे असं काही नाही की निवडून आल्यानंतर घरपट्टी भरायची नाही. तर जर तुम्ही घरपट्टी भरली नाही निवडून आल्यानंतर, आपल्याला कर मागणी बिल बजावलं जातं, तर त्याच्या बिल मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत जर आपण आपली कराची रक्कम जमा केली नाही तर आपलं पद सुद्धा जाऊ शकतं, आपल्याला अपात्र केलं जाऊ शकतं. त्यामुळे निवडणूक असो किंवा अजून काही असो, आपल्याला घरपट्टी भरल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर एक शेवटचं, मृत्यू नोंद. आपल्या घरात दुर्दैवी एखाद्या टप्प्यावरती म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत, आपल्या सुखापासून दुःखापर्यंत प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला ग्रामपंचायतीची ग्रामसेवकाची गरज ही भासणार आहे. त्यामुळे आपण सर्वात पहिलं आपलं महत्वाचं कर्तव्य की घरपट्टी ग्रामपंचायतीकडे जमा करणे आणि वर्षभरासाठी आपल्याला जे जे दाखले उतारे काही लागत असतील तर ते ग्रामपंचायतीकडून आपल्याला विना अडवणूक, कोणी आपली अडवणूक करणार नाही, आपल्याला दाखले उतारे जे काही असतील ते त्वरित मिळतील. अशा प्रकारे आपण कर भरायचा आहे सर्वांनी. आता दुसरी टिप्स लक्षात ठेवा, अपील. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी शुल्क नियम 1960 च्या नियम 5 नुसार आपण अपील करू शकता. आपले जी घरपट्टी आली, आपल्याला वाटतं ही घरपट्टी खूप जास्त प्रमाणात आलेली आहे, तर आपल्याला ग्रामपंचायत आर्थिक वर्ष सुरू झाल्यावरती नोटीस प्रसिद्ध करत असते आणि आपल्याला कर मागणी बिल पण दिलं जातं. तर त्यावेळेस आपण बघतच नाही, आपण शेवटी मार्च एंडिंगला बघतो आणि मग म्हणतो एवढी घरपट्टी कशी काय आली. तर आपल्याला महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी शुल्क नियम 1960 च्या नियम 5 नुसार 60 दिवसाच्या आत आपल्याला अपील करता येऊ शकतं ग्रामपंचायतीकडे. आणि आपले जी काही शंका आहे, घरपट्टी जास्त आली किंवा कमी आली, तर त्याबद्दल आपण अपील करून आपली जी घरपट्टी आहे ती कमी पण करू शकता. परंतु त्यासाठी आवश्यक पुरावे सुद्धा आपल्याला जोडणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण